classification of polymers on basis of structure. Now we know in chemistry there are different types of structures based upon the carbon skeleton, different carbon skeleton, arrangement of carbon atoms and other groups in their molecules. So we have different types of structures such as linear structure or straight chain structures, then branched structures or network or cross-linking structures. Name polymer indicates that the structure of these polymers will be linear. All carbon atoms which are present in these polymers will be present in the linear manner. There will be no branching in this type of the branching nacelle structure. Arrangement aste polymer chi. Monomers are combined together or arranged in such a manner that the structure becomes linear or straight chain structure. Such polymers are known as straight chain polymers. These polymers are obtained particularly from bifunctional monomers or alkenes. Bifunctional monomers means monomers having two functional groups, or these have linear structure, linear arrangement, no branching is there, no branching. Examples are HDP, it is high density polyethylene, high density polyethylene. It is polymer of ethylene molecules, N molecules of ethene or ethylene. Undergo polymerization. We get, आता बघा ज्यावेळेस दोन दोन मॉलिक्युल्स इथं कंबाईन होतील, समजा हा एक इथिलीन मॉलिक्युल आहे आणि पुढचा दुसरा मॉलिक्युल असा आहे CH2 डबल बॉन्ड CH2 असा दुसरा मॉलिक्युल आहे. मग इथं काय होतं, हा मॉलिक्युल याच्यामधला डबल बॉन्ड ब्रेक होतो आणि ह्या दोन कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड तयार होईल, दोन मॉलिक्युल मधल्या ह्या दोन कार्बनच्या मध्ये. म्हणजेच आता जर नंबर दिले आपण 1 2 1 2, तर पहिल्या मॉलिक्युलचा कार्बन नंबर 2 आणि दुसऱ्या मॉलिक्युलचा कार्बन नंबर 1, इथं सिंगल बॉन्ड तयार होईल. इथला बॉन्ड ब्रेक झालाय पाय बॉन्ड म्हणून इथलं सिंगल बॉन्ड परत इथं एक तयार राहील सिंगल बॉन्ड. पुन्हा मग या कार्बनला 5 बॉन्ड होतात पुढच्या एक नंबरला, म्हणून पुन्हा हा पाय बॉन्ड ब्रेक होतो आणि पुढे परत तिसऱ्या मॉलिक्युलच्या कार्बन नंबर 1 बरोबर या 2 नंबर कार्बनचा बॉन्ड तयार होईल. म्हणजे अशी पुढे चेन चालू राहील आणि इकडून पण चेन चालत आलेली असते. मागच्या पण मॉलिक्युलच्या 2 नंबर कार्बन ह्या 1 नंबर कार्बनला जोडलेला असतो. असे अनेक मॉलिक्युल, हजारो लाखो मॉलिक्युल एकाला एक जोडले जातात. आणि ओव्हरऑल स्ट्रक्चर कसं असेल, तर ते स्ट्रक्चर असं असेल CH2 डबल बॉन्ड CH2 असा, सॉरी सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2, त्याला मागच्या मॉलिक्युलचा कार्बन जोडलेला, त्याला परत पुढच्या मॉलिक्युलचा कार्बन जोडलेला, असा हा रिपीटिंग युनिट असेल. म्हणजे CH2 CH2 असं पुन्हा 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 सगळं सिंगल बॉन्डनी जोडलेला असेल. त्याला N टाइम्स असं लिहिणार आपण. N molecules combine, N molecules of ethene undergo polymerization to form CH2 single bond CH2 N times. जेवढे मॉलिक्युल येतात, समजा 100 मॉलिक्युल्स कंबाईन झाले तर हे रिपीटिंग युनिट 100 टाइम्स असेल. अशा प्रकारे सिंगल युनिट. आणि ह्याला म्हणायचं पॉलिइथिन. इट इज कॉल्ड ॲज पॉलिइथिन. आणि या प्रकारचं जे पॉलिइथिन असतं त्याची डेन्सिटी जास्त असते, कारण हे स्ट्रेट चेन आहे किंवा लिनियर पॉलिमर आहे, याच्यामध्ये ब्रँचिंग नाही. ब्रँचिंग जर झाली तर डेन्सिटी कमी होते, त्याची डेन्सिटी जास्त असते, म्हणून याला हाय डेन्सिटी पॉलिइथिन असं म्हणतात. इट इज पॉलिइथिन. आपण पॉलिथिन बॅग वगैरे वापरतो ना, कॅरी बॅग, तर ते मटेरियल असतंय, पण हे हाय डेन्सिटी HDP असतंय, हाय डेन्सिटी पॉलिइथिन. आणखी एक एक्झाम्पल आहे इथं PVC. आता हे कसं आहे, मी सांगितलं तुम्हाला की बाय फंक्शनल मोनोमर किंवा अल्किन असतो. इथं अल्किन असणारा हे पॉलिमर आहे, त्याच्यामध्ये मोनोमर अल्किन आहे. आता दुसरं बाय फंक्शनल कंपाऊंड असणारा मोनोमर म्हणजे कसा, तर पीव्हीसीच्या प्रिपरेशन मध्ये असतो तो. त्याच्यामध्ये मोनोमर असतो व्हिनिल क्लोराईड. द स्ट्रक्चर इज CH2 डबल बॉन्ड CHCl असं वर लिहिलं CL, CH2 डबल बॉन्ड CHCl. याचा व्हिनिल क्लोराईड. नेम ऑफ दिस कंपाऊंड इज, कॉमन नेम आहे व्हिनिल क्लोराईड. इट्स आयपीएस नेम इज क्लोरोइथिन.
when n molecules of vinyl chloride combine together or undergo polymerization, we get, आता जसं इथिन मध्ये एका मॉलिक्युलचा पाय बॉन्ड ब्रेक झाला आणि पुढच्या मॉलिक्युलच्या पहिल्या कार्बनला सिंगल बॉन्ड तिथं तयार झाला त्या कार्बन बरोबर, तसंच या ठिकाणी पण होतं. या ठिकाणी कसं होईल बघा, इथं दाखवतो मी तुम्हाला दोन मॉलिक्युल CH2 डबल बॉन्ड CHCl आणि CH2 डबल बॉन्ड CHCl असे दोन मॉलिक्युल आहेत. तर मागच्या मॉलिक्युलचा हा पाय बॉन्ड ब्रेक होऊन इथं सिंगल बॉन्ड तयार झालेला असेल, मग हा बॉन्ड ब्रेक होतो इथला पाय बॉन्ड, इथं परत सिंगल बॉन्ड तयार होतो, पुन्हा हा बॉन्ड ब्रेक होतो, पुढच्या मॉलिक्युलच्या पुढच्या कार्बन बरोबर सिंगल बॉन्ड तयार होतो. म्हणजेच याला कार्बन नंबर 1 2 म्हटलो आपण, 1 2. तर मग असं कार्बन नंबर 1 आणि 2 दोन मॉलिक्युलच्या कार्बन नंबर 1 आणि 2 यांच्यामध्ये सिंगल बॉन्ड तयार होतात आणि जे डबल बॉन्ड आहेत अगोदर पाय बॉन्ड आहेत ते सिंगल बॉन्ड मध्ये कन्वर्ट होतात. म्हणजेच हे स्ट्रक्चर कसं दिसेल तुम्हाला, तर CH2 सिंगल बॉन्ड CH Cl वर असेल आणि पुन्हा पुढचा CH ह्या एक नंबर कार्बनला जोडलेला असेल n times. The n molecules of vinyl chloride undergo polymerization to form such type of polymer and it is called as PVC. PVC. Its long form is polyvinyl chloride. सगळ्यांनी PVC बघितलेलं आहे. शेतामध्ये PVC पाईप वापरतो आपण किंवा घरी सुद्धा ते पाण्याचं हे असतंय, पाण्याच्या टाक्या वगैरे त्याला जोडलेले ते पाईप्स असतात, ते PVC मटेरियल असतात. तर PVC पॉलीव्हिनिल क्लोराइड इज दिस मटेरियल. आता तुम्ही म्हणताल इथं तर आम्हाला ब्रँचिंग दिसते, परंतु फक्त शक्यतो कार्बनची जर ब्रँचिंग असेल तरच त्याला ब्रँच पॉलिमर किंवा पुढच्या टाइप मध्ये येईल ते. परंतु हे बाय फंक्शनल असल्यामुळे इथं दोन फंक्शनल ग्रुप आहेत, एक डबल बॉन्ड आणि एक क्लोरीन, म्हणून याला बाय फंक्शनल म्हटलेलं आहे. आणि अशा प्रकारचं जर असेल तर हे कार्बन सोडून ही जर ब्रँचिंग असेल, आता याचे कसं असतं, ही ब्रँचिंग पुढे एक्सटेंड होऊ शकत नाही. कार्बनचं जर मॉलिक्युल तिथं ग्रुप असेल, समजा मिथिल ग्रुप इथिल ग्रुप, तर ती ब्रँचिंग पुढे एक्सटेंड होऊ शकते त्याच्यामध्येच, म्हणून ते ब्रँच मध्ये येईल. पण हे स्ट्रेट चेन किंवा लिनियर पॉलिमर्स मध्ये येतात. सो PVC इट इज अनदर एक्झाम्पल ऑफ लिनियर or straight chain polymers. Second type on the basis of structure is branch chain polymers. Branch chain polymers. B. Now this name, it indicates that such polymers are having branching in their structure. They will have branching in their structure. This is also common type of the polymers in which the arrangement is branched. So branch chain is there. Monomers having three functional groups or already having side chains give rise to branch chain polymers. Particularly having the branch or having already a branch of carbon atoms or carbon group, they will have or they will form such type of polymers, that is branch chain polymers. The example is low density polyethylene. Here these type of polymers will have branched chain or branch structure. There will be a regular branching after some carbon atoms in this structure. म्हणजे यांच्या स्ट्रक्चर मध्ये समजा दोन कार्बन नंतर एक ब्रँचिंग, पुन्हा दोन कार्बन नंतर एक ब्रँचिंग, असे एक रेग्युलर ब्रँचिंग याच्यामध्ये असते. किंवा एका कार्बन नंतर सुद्धा एक आड एक असं असू शकतं. तर कार्बनची ब्रँचिंग असते ऑलरेडी, तिथं साईड चेन त्या मोनोमर मध्ये असते आणि त्याच्यामुळे काय होतं, तर ब्रँचिंग तयार होते. ब्रँच चेन पॉलिमर्स. एक्झाम्पल LDP. जसं आपण मग SDP बघितलं लिनियर मध्ये, तसं हे LDP म्हणजे लो डेन्सिटी पॉलिमर पॉलिइथिन. लो डेन्सिटी पॉलिइथिन. लो डेन्सिटी पॉलिइथिन मध्ये कसं असतं, आपण मग बघितलं पॉलिमर पॉलिइथिन हाय डेन्सिटी म्हणजे CH2 असं n टाइम्स असतं, CH2 असं n टाइम्स. पण मग याच्यात काय असतं, मध्येच कुठंतरी अशी एखादी ब्रँचिंग असते, मग परत CH2 अशी ब्रँचिंग तयार झाली असते. पुन्हा इथं मध्ये CH2 ला परत CH आणि परत मग इकडे ब्रँचिंग असेल CH2 अशी ब्रँचिंग तयार होते. ते कशी ब्रँचिंग होते, कशामुळे होते, ते आपण नंतर बघणार आहोत त्याच्या प्रिपरेशन मध्ये. त्याचं सेपरेट आपल्याला आहे प्रिपरेशन LDPचं HDPचं. परंतु या अशा प्रकारची ब्रँचिंग मध्येच, आता फक्त समजा ही ब्रँचिंग नसेल तर हा पॉलिइथिन आहे SDP,
परंतु ब्रँचिंगमुळे काय होतं, डेन्सिटी कमी होते या पॉलिमरची आणि म्हणून याला लो डेन्सिटी पॉलिइथिन असं म्हणतात. ELDP, लो डेन्सिटी पॉलिइथिन is example of branched polymer. Then another example is polypropylene. Polypropylene. Polypropylene structure कसं आहे? We know propylene, that means propene, CH2 double bond CH3 असं लिहिलं मी मुद्दाम, CH3 वर लिहिला. तसं PVC मध्ये क्लोरीन वर लिहिला होता तशा प्रकारे. आणि मग ही N times N molecules of these propene or propylene. This is propylene. So N molecules of propylene, they undergo polymerization in certain conditions. Under certain conditions, they undergo polymerization. We get polypropylene of this type: CH2, CH, CH3, N times. So repeating unit will be this: CH2, CH, CH3, again CH2, CH, CH3, and one carbon atom will carry a carbon branch or branch of carbon group, that is methyl group will be there as a branch. So this is branched polymer or branch chain polymer. It is called as polypropylene. It is another example of branch chain polymer. Third type, cross-linked polymers. Cross-linked polymers. A cross-link in this type of polymers, the structure is network-like structure. Cross-linking is there. Cross-linking means, for example, let's say this is a chain of monomers. This is a chain of monomers. Then there is another chain of monomers. Then again another chain of monomers. Now these every two monomers chains, they are linked together by some cross-linking. The cross-linking म्हणजे काय, मध्येच कुठेतरी क्रॉस लिंकिंग या दोन चेन, समजा मोनोमर्सची एक स्ट्रेट चेन आहे, दुसरी पॉलिमरचे मोनोमर्स असे एकाला एक जोडलेले अशी एक स्ट्रेट चेन आहे, त्यानंतर दुसरी एक स्ट्रेट चेन आहे पॉलिमरची, पण ते दोन्ही चेन पुन्हा क्रॉस लिंकिंगनी अटॅच झालेले असतात. परत ह्या दोन चेन अशा क्रॉस लिंकिंगनी जोडल्या गेलेल्या असतील. अशा प्रकारचं स्ट्रक्चरमुळे एक नेटवर्क तयार होतं, तिथं जाळ नेटवर्क सारखा स्ट्रक्चर तयार होतं आणि म्हणून याला क्रॉस लिंक पॉलिमर्स किंवा यांना नेटवर्क पॉलिमर्स असे म्हणतात. नेटवर्क पॉलिमर्स. आता ही क्रॉस लिंकिंग बऱ्याच वेळेस सल्फर सारख्या ॲटमनी असते आणि मुद्दाम केली जाते क्रॉस लिंकिंग. त्याचं कारण म्हणजे टू मॉडिफाय देअर प्रॉपर्टीज. फॉर एक्झाम्पल, तुम्ही नॅचरल पॉलिमर आहे, नॅचरल रबर, when heated with sulfur, then we get vulcanized rubber having such type of cross linking with sulfur atoms. म्हणजे नॅचरल रबरचे जे काही लिंकेज आहेत, पॉलिमर्स आहेत, तर त्याला ज्यावेळेस तुम्ही सल्फरवर हिटिंग करता, सल्फर टाकता, हिटिंग करता, त्यावेळेस अशा दोन 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 प्रत्येक दोन चेन ज्या आहेत त्या अशा सल्फरने लिंक होतात. सल्फर इथं दोन दोन सल्फरच्या ॲटम मध्ये येतात आणि लिंकिंग करतात दोन चेनचं, प्रत्येक दोन चेनचं, आणि या प्रोसेसला व्हल्कनायझेशन असं म्हणतात. व्हल्कनायझेशन ऑफ रबर. and the product form is called as vulcanized rubber. So this vulcanized rubber, it is actually semi-synthetic polymer. आपण जे याच्या अगोदर टाइप्स बघितले तर सेमी-सिंथेटिक, कारण नॅचरल रबरवर केमिकल प्रोसेस करून हे बनवलेले असतात. सो सेमी-सिंथेटिक पॉलिमर and they are, it is called as vulcanized rubber. जनरली आपण जे रबर वापरतो, रबर मटेरियल्स वापरतो, रबरच्या जिथं जिथं वापर करतो, हे रबर व्हल्कनाइज्ड रबर असतं. नॅचरल रबर आपण वापरत नाही. नॅचरल रबर तुम्ही बघा त्या रबर प्लांट पासून मिळतो, परंतु त्याचे हे प्रॉपर्टीज एवढ्या मॉडिफाईड नसतात. आपल्याला पाहिजे तेवढे त्याचे प्रॉपर्टीज ऍडव्हान्स मिळत नाहीत आणि म्हणून त्याचं मॉडिफिकेशन त्यांचं केलं जातं, व्हल्कनाइज्ड रबर असं म्हणायचं. अशा प्रकारचे जे पॉलिमर्स आहेत की जे क्रॉस लिंकिंगने तयार झालेले असतात, त्यांना म्हणायचं क्रॉस लिंक ऑर नेटवर्क पॉलिमर्स. आणखी एक्झाम्पल्स आहेत त्याचे, बॅकेलाइट आहे, मेलॅमाइन आहे,
So another example, bakelite. We are going to study preparation of this bakelite. Then melamine also, melamine. So these are also some types of cross-link or network polymers. This vulcanized rubber is another example of cross-linked or network polymers.